फुलटॉस बॉल हवेमध्ये खेळणे क्षेत्ररक्षक त्याच्या खाली इथे जाईल टिपलाय. प्रताप सकपाळ आपल्याला आवाज येतोय का माझा? प्रताप लवकर जरा धावत जावा. प्रताप सकपाळ माझा आवाज येत असेल जरा धावत या इकडे व्यासपीठाच्या दिशेने. नयन सकपाळ माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? धावत या, इथे गाडी लागली लवकरात लवकर. त्यांच्याकडे गाडी आहे सोपन जावा तुम्ही. तर मुख्य व्यासपीठावरती आम्ही KSK क्रीडा प्रतिष्ठानचे सचिव आणि ज्यांनी अप्रतिम बॉलिंग केली, अगदी 2 रन्स खर्च केले, विकेट्सही त्यांनी प्राप्त केले. सोपान मोरेंना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही देतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. महत्वपूर्ण मॅच आणि त्यामध्ये अतिशय धारदार बॉलिंग. 12 धावा डिपेंड करायचे होते आणि त्या धावा इथे डिपेंड करताना सोपान मोरेला पाहिलं. ओके, तर शुभेच्छा असतील KSK 11 टीमला. चला प्रताप सकपाळ आपण लवकरात लवकर गाडी पकडा. स्ट्राईक एंडवरती अजयला तुम्ही पाहता, नो स्ट्राईकला तुम्ही पाहिलं जसं झेल टिपला आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर रॉयल राहुल लेग साईडला बॉलवरती आक्रमण केलं. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली झेल टिपलाय. बॅक टू बॅक दुसरी विकेट. यस मिस्टर लक्ष्मण अतिशय चांगली बॉलिंग करताना मैदानाच्या आतमध्ये स्वतः कॅप्टन आहेत आणि चांगला झेल. क्या बात आहे. दुसऱ्या बॉलवरती अजय, पहिल्या बॉलवरती स्वप्नील. बॅक टू बॅक 2 विकेट आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती मिस्टर लक्ष्मण. हॅट्रिक बॉल असेल या स्पर्धेमध्ये, पहिली हॅट्रिक संपन्न केली जाते का आणि पहिले बॉलर बनू शकतात लक्ष्मण संगपाळ. आता मात्र स्ट्राईक लाईनला बॅट्समन तुम्ही पाहता आशिष नो स्ट्राईकला आणि स्ट्राईक लाईनला मात्र राहुल मिस्टर रॉयल ज्याला म्हटलं जातं. आता मात्र एक खेळाडूला अगदी जवळ घेतले आणि बॉल निघालेत. इथे हलक्या हाताने या बॉलला वीरेंद्र सहवागच्या स्टाईल मध्ये कव्हर, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल चाललाय अलॉंग द कार्पेट, अगदी जमिनीला गुदगुल्या करत सीमारेषेच्या पलीकडे. यस, रन्स मिळतील 4. अतिशय दर्जेदार स्ट्रोक. इथे मात्र मिस्टर राहुल अर्थातच रॉयलच्या बॅटमधून येतो हा कव्हर ड्राईव्ह. क्रिकेट आहे. मागच्या 2 बॉलवरती तुम्ही 2 विकेट्स घेतल्या मित्रांनो. तदनंतर अगदी तिसऱ्या बॉलवरती अतिशय दर्जेदार म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटचं मादर सौंदर्य दाखवताना मिस्टर रॉयल. या बॉलवरती विकेट. सुपर बॉलिंग यार, अप्रतिम झेल. अगदी कमी वेळ होता आणि कमी वेळामध्ये या क्षेत्ररक्षकांनी झेल टिपलाय. मिस्टर रॉयल अर्थातच राहुल जाधवला परतावं लागते. 4 बॉल 4 रन आणि विकेट आहे तिसरी. 3 विकेट. काय बॉलिंग केली, अतिशय चांगली बॉलिंग अनालिसिस, सुपर बॉलिंग. तर आपण जसं पाहिलं 3 विकेट्स महत्वपूर्ण प्राप्त केल्या आतापर्यंत. 4 बॉल आणि 4 रन्स 3 विकेट. इथे मात्र शॉर्ट पिच बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली झेल टिपलाय. विकेट क्रमांक 4 विजय सकपाळच्या हातामध्ये झेल जाऊन स्थिर होतोय. काय बॉलिंग केली. लक्ष्मण संगपाळांची बॉलिंग मित्रांनो आवडली असेल ना तर जरा जोरदार टाळ्या. क्या बात आहे, सुपर बॉलिंग. 5 बॉल 4 विकेट आणि 4 वेळा. काय बॉलिंग अनालिसिस आहे. अतिशय जबरदस्त बॉलिंग, दिमागदार बॉलिंग, गतीमध्ये परिवर्तन, लाईन लाईन अतिशय चांगली, टप्पा अचूक आणि इथे मात्र विकेट विकेट आणि विकेट मिळताना आपण पाहतोय लक्ष्मण संगपाळ ऑन फायर. तर करेक्शन करून आमचे निलेश संगपाळ अतिशय चांगली बॉलिंग करतात. क्या बात आहे, सुपर बॉलिंग. 4 विकेट्स प्राप्त केल्यात. या हलक्या हाताने बॉलला फेकले होते पहा. हे अनुभव आहे निलेश संगपाळ यांचा.
कौतुक करून त्यांचं अतिशय चांगली बॉलिंग केली आणि जिथे मात्र 6 बॉल होते आणि 6 बॉलमध्ये 4 विकेट्स 4 रन्स त्यांनी खर्च केले. क्या बात आहे. एक हाती सामना आणि वन मॅन आर्मी काय असतं हे दाखवताना मैदानाच्या आतमध्ये निलेश संघपालचं कौतुक करावं तेवढं कमी. टीम श्री जन्नी माता क्रिकेट क्लब लाखोड सुपर बॉलिंग अप्रतिम बॉलिंग क्या बात आहे. दर्जेदार बॉलिंग. बॉलर्स नेम बॉलरचं नाव सांगा. राज यंग टॅलेंट आहे. बॉलिंग मार्गवरती सज्ज होते. आता मात्र 4 विकेट्स आणि त्यानंतर न्यू 2 बॅट्समन आम्ही पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ओहो इथे पहा या बॉलला लास्ट केला हवेमध्ये बॉल अगदी सीमारेषा ओलांडली या बॉलने. या रन्स बॉलवरती रन्स मिळतील. 6 धावा षटकार. काय फटका खेळला होता पहा. टायमिंग अगदी परफेक्ट. ज्या पद्धतीने बॉलला येऊ दिलं अगदी मिडल ऑफ द बॅट केलं. अगदी बॅट स्विंग तुम्ही जर पाहिली अतिशय चांगली बॅट स्विंग आणि मिडल ऑफ द बॅट बॉल चालला अगदी स्ट्रेट हिट 6 धावांसाठी. निलेश बॅटिंग करतोय. संदेश 1 बॉल 10 रन्स. या बॉलवरती आक्रमण करताना पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. हा बॉल खूपच बाहेरून चाललाय. बोली राज यंग टॅलेंट आहे. आता शिकतोय आणि शिकावं लागेल. क्रिकेटमध्ये तुम्ही जसं जसं मॅचेस खेळा तसं तसं तुम्हाला अनुभव येत जाईल. पुन्हा एकदा पंच उडत आहेत. डिक्लेअर झोनमध्ये हा बॉल जाईल 1 रनसाठी. 12 धावा स्कोर बोर्डवरती लागतायत. 2 बॉलची समाप्ती. पहिलं षटक अप्रतिम हाताळलं. कौतुक केलं मी निलेश संगपाळ यांचं. काय बॉलिंग केली आणि 4 विकेट्स प्राप्त केल्या. परंतु तदनंतर मात्र त्याच्यावरती पूर्णपणे पाणी फिरताना हा बॉलर राज इथे मात्र बॅकफुट पंच क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बॅकअप चांगला दिला. बॉल थ्रो करतील तोपर्यंत मात्र रन्स येतील. 1 रन येईल. राज निघालाय. इथे मात्र बॅकफुटला गेले पंच केले. कव्हर एक्स्ट्रा कव्हरला 2 क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी फेक करतील तोपर्यंत मात्र 2 रन्स दोन्ही बॅट्समन कंप्लीट करतील. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पहा. पहिल्या षटकामध्ये जरी 4 विकेट्स गेले असतील तरी सुद्धा ज्या पद्धतीने बॅट्समन निलेश आणि ज्या पद्धतीने बॅट्समन संदेश आणि आशिष बॅटिंग करतायत तर डाव सावरण्याचा प्रयत्न राहिला आहे. इथे मात्र बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न बॅटसी अंदरून हिस्सा लागतोय. बॅक टू द बॉलर खेळलेला फटका. एका धावेसाठी बॉल जातोय. सॉरी डॉट बॉलची सांगता होते. 5 बॉल आणि 10वा स्कोर बोर्डवरती लागतात. 15 धावा स्कोर बोर्डवरती लागतात. तर सातारा टेनिस क्रिकेट .inच्या मार्फत ही स्पर्धा तुम्ही पाहताय. लाईव्ह थेट प्रक्षेपण अतिशय दर्जेदार आयोजन. इथे लेग साईडला बॉल स्टेअर केले. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बॉल अगदी 6 धावांसाठी षटकार. पंच पडताळणी करतील तदनंतर निर्णय देतील. चौकार आहे इथे. पंचांनी पाहणी केली आणि 4 धावा 19 धावा स्कोरबोर्डवरती लागलेत. 19 रन्स. पहिल्या षटकामध्ये निलेशाने षटक हाताळलं. 4 धावा खर्च केल्या. तदनंतर राज आला. राज थोडासा मागणं ठरला. 15 धावा खर्च केल्या. 19 धावा. बॉल द्या. बॉल नवीन द्या. जुना बॉल द्या प्लीज.
तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड होती जसं आम्ही पाहतोय तर 19 धावा. हे चांगले बॅटल रंगले मैदानाच्या आतमध्ये पहा जसं बॅट आणि बॉलचा संघर्ष तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये अगदी जबरदस्त बॉलिंग झाली. मिस्टर निलेशने अतिशय जबरदस्त बॉलिंग केली परंतु तदनंतर मात्र रन्स आल्यात म्हणजे इथे मात्र कुठेही माघार नाही. 19 धावा स्कोरबोर्डवरती लागतात. न्यू बॉलर कोण असेल हे सुद्धा पाहणं गरजेचं. थोडा टाइम घेऊ नका जास्त विनंती असेल. आता 1 वाजता अजून बऱ्याच मॅचेस आहेत आजच्या दिवसामध्ये. संजय बॉलिंगसाठी सज्ज होतोय. संजय संगपाळ खूप सारा अनुभव आहे याही खेळाडूकडे. अनेक वर्ष क्रिकेट तो खेळतोय आता आणि 1 गाव 11 या फॉर्मॅटमधली जसं आपण पाहिलं की अनेक जुन्या खेळाडूंना पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून किंवा पुन्हा एकदा मैदानात आणून देण्याचं काम 1 गाव 11 या फॉर्मॅटने केलंय आणि के एस के प्रतिष्ठान सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करत आहे. इथे मात्र लेग साईडला जाण्याचा प्रयत्न खेचण्याचा प्रयत्न परंतु इथे बॉल अगदी मिडल स्टंपवरून जाताना आपण पाहतोय. डॉट बॉलची संगती होते. तर यानंतर होणारी मॅच डी के एस एम सौंदर्य अगेन्स्ट विवर. स्नो बॉलचा इशारा पंचांचा. बॉल अगदी काय घडतंय 4 धावा. येस सीमारेषेच्या पलीकडे आहे चौकार आणि नो बॉल. तसं चक्क गोलंदाज थ्रो गोलंदाज क्रमांक 1 आजच्या दिवसामध्ये संजय यांची गोलंदाजी बंद केली जाईल. तर या बॉलवरती नो बॉलची 3 रनची पेनल्टी आणि आलेला चौकार. टोटल 8 धावा आम्ही स्कोरबोर्डवरती ऍड करू. एकूण 27 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या जात आहेत. पहा ही क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये ज्या ज्यावेळेस आपण पाहिलं आहे की तुम्ही चुका काढता. चुका केल्यानंतर मात्र क्रिकेट तुम्हाला कधीही माफी करत नाही आणि त्याचा भूर्दंड मात्र संघाला बसत असतो. बॉलर निघालाय संदीप. येस टॉस बॉल अगदी चांगलं क्षेत्ररक्षण. विकेटचं पतन होईल आणि महत्वपूर्ण विकेट विकेट क्रमांक 5 तंबूच्या आसऱ्याला जाईल. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डवरती लागते 29. 4 बॉल इथे समाप्त झालेत. 29 धावा स्कोरबोर्डवरती लागतात. बॅक टू बॅक दुसरी विकेट संदीपाला मिळेल. चांगली बॉलिंग करताना मैदानाच्या आतमध्ये. विकेट क्रमांक 6 संदेश मात्र तंबूच्या आसऱ्याला जातोय. धावसंख्या 29. 6 विकेट्स. शिवशक्ती एरणी संघ चांगली बॉलिंग करतोय संदीप. 5 बॉल या ठिकाणी या षटकामध्ये समाप्त होतात. अगदी शेवटचा बॉल असेल षटक क्रमांक 3
इथे मात्र षटक क्रमांक 3 समाप्त होते. 3 षटकांच्या अंती धावसंख्या एकूण 30 धावा स्कोरबोर्डवरती लागतात. 30. निलेश सकपाळ अतिशय चांगली कॅप्टनशिप राहिली त्यांची आणि स्वतः ज्या पद्धतीने पहिलं षटक मित्रांनो हाताळलं स्वतः 4 विकेट्स महत्वपूर्ण त्यांनी घेतल्या. तदनंतर ज्या पद्धतीने बॉलिंग राहिली 18 बॉल आणि 30 धावा स्कोरबोर्डती लागला. शेवटचं षटक असेल श्री ज्यांनी आणि ज्यांनी माता क्रिकेट क्लब लाखोड हा संघ मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने खेळतोय कौतुक करावं तेवढं टीमचं कमी असेल. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डची लागते ते 30 धावा. विकेटचे पतन झाले अगदी पहिल्या बॉलवरती विकेट. विकेट क्रमांक 7 तंबूच्या आसऱ्याला चांगली बॉलिंग केली. न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. अक्षय स्ट्रायकिंगला मात्र बॅट्समॅन आम्ही पाहतोय. स्ट्रायकिंगला बॅट्समॅन नाव अमोल. बॉलिंग मार्कमध्ये तुम्ही पाहताय विजय. कित्येक वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटची सेवा त्यांनी केली. त्याचंही कौतुक करेन. क्लीन बोल्ड बॅक टू बॅक दुसरी विकेट. विकेट क्रमांक 8 तंबूच्या आसऱ्याला चांगली बॉलिंग कौतुक करावं लागेल इथे विजयचं. स्लोअर पद्धतीचा यॉर्कर बॉल आणि या यॉर्कर बॉलवरती मिळते विकेट. विकेट क्रमांक 8 अडचणीमध्ये शिवशक्ती एरली संघ. धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड इथे लागते 30 धावा. 8 गडी बाद 30 धावा. सौरभ न्यू बॅट्समन थोडीशी घाई करत जास्त वेळ जातो या मॅचला. स्पीड अप बॅट्समन प्लीज. बॉलिंग निघाला. हो इथे पहा अतिशय चांगला बॉल. काय बॉलिंग करतोय. क्या बात आहे. सुपर बॉलिंग. विजय संपळ जुना खेळाडू. ओल्ड इज गोल्ड काय म्हटलं जातं आणि हे एकदम अकरा क्रिकेटने दाखवून दिलंय. बऱ्याचशा जुन्या खेळाडूंना पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये आपल्या गावासाठी खेळताना आम्ही पाहतोय. केस के प्रतिष्ठानचं कौतुक करावं लागेल. इथे मात्र आडव्या बॅटने या बॉलला केलेले क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी कोणतीही चुकी करणार नाहीत. विकेट क्रमांक 9 आणि विजय संपळला मिळेल ही तिसरी विकेट या षटकामध्ये. अतिशय दयनीय अवस्था. आतापर्यंत बॉल हाताळलेत 5 बॉल 30 रन. आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाही. क्या बात आहे. मिडन षटक येईल का हे सुद्धा पाहणं गरजेचं. 3 विकेट्स विजयने प्राप्त केलेत. पहिले षटक जर आपण पाहिलं तर 4 विकेट 4 रन्स खर्च केले होते निलेश संपाळने. तदनंतर विजय संपाळ 3 विकेट. आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाही. 30 रन स्कोर बोर्ड होते लागतात. शेवटचा बॉल शेष. इथे पहा काय घडतोय आणि रनआउटची संधी होती आणि रनआउट. इथे मात्र 22 रुपयामध्ये 1 रन्स कंप्लीट केले. अर्थातच 31 धावा स्कोर बोर्डवरती लागतात. 32 धावांचं टार्गेट असेल या मॅच मध्ये. 32
एक धाव खर्च केली विजयने. चांगली बॉलिंग केली, 3 विकेट्स प्राप्त केल्या. अतिशय चांगली बॉलिंग. यानंतर आम्ही टॉस करतोय विवर विपक्ष DKSM सौंदर्य स्वतः आयोजक असतील. चला बुद्ध कॅप्टनला विनंती करून टॉससाठी या. चला विवर संघ कॅप्टन येऊ द्या. चला प्लीज. आले. 31 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. 32 धावांचं टार्गेट आणि पंचांसाठी पाणी घेऊन जा. आयोजन समिती 2 बॉटल पाणी द्या. चला सौंदर्य टीम कॅप्टन या. विवर टीम चे कॅप्टन आमच्याबरोबर या ठिकाणी जोडलेत. अतिशय दर्जेदार स्पर्धा आणि या स्पर्धेमधील मॅच क्रमांक 5 आम्ही खेळतोय. एका बाजूला स्वतः आयोजक DKSM सौंदर्य टीम, एका बाजूला विवर टीम आणि अध्यक्षांच्या शुभ हस्ते इथे आम्ही टॉस करतोय. मॅच क्रमांक 5 आहे तुमच्या समोर. अगदी महत्वपूर्ण टॉस आणि या टॉससाठी विद्यमान अध्यक्ष संजय जाधव यांच्या शुभ हस्ते टॉस करतो. टॉस मागितला जाईल विवर संघाकडून. हेड इज अ कॉल. इट्स हेड. टॉस जिंकलाय विवर संघ. प्रथम काय स्वीकाराल? फलंदाजी किती धावा स्कोरबोर्डवरती लावाल? फलंदाजी स्वीकारताय. 55 प्लस. स्पर्धेबद्दल काय म्हणाल? स्पर्धेचं नियोजन खूप छान केलेलं आहे. इथे वेळेने आयोजक DKSM टॉस हरला. फिल्डिंग करायचे. किती धावांपर्यंत रोखण्याचं काम कराल? 40-45. 40 ते 45. अगदी कमी दिवसांमध्ये आयोजन आणि सातत्यपूर्व 27 वर्ष आयोजन करताय. 28 वर्षामध्ये पदार्पण. नवी मुंबई नगरीमध्ये पहिल्यांदा स्पर्धा करताय. काय अनुभव स्पर्धेचा? अनुभव बघायचं झालं तर मोठ्या थोरांची साथ आणि आमच्या मित्रमंडळींनी घेतलेला परिश्रम, त्याच्यामुळे ही स्पर्धा आता आपण पाहत आहोत. बाकी काही नाही, आम्हाला मोठ्यांची साथ आहे त्यामुळे आम्ही इथपर्यंत आहे. थँक्यू सो मच. बुद्ध कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा देईन. इथे मात्र टॉसमध्ये विवर संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम मात्र इथे बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आपण पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्समध्ये. आमच्या सर्व पाहुण्यांना विनंती करीन आपण कॉम्बॉक्समध्ये बसून घ्या. स्वागत कक्षामध्ये बसून घ्या. आणि जिथे मात्र आई ज्यांनी माता क्रिकेट क्लब लाकूड संघ पाठलाग करतोय 32 धावांचा. चला बॉल टू बॉल कॉमेंट्री ऐकूया. पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. तर अतिशय जबरदस्त मॅच. अगदी नाट्यमय अवस्थेमध्ये मॅच पाहिली. पहिल्या षटकामध्ये 4 विकेट्स, तदनंतर अगदी शेवटच्या षटकामध्ये 3 विकेट्स. जिथे 32 धावांचं टार्गेट आहे लाकूड संघासमोर. पहिल्याच बॉल मध्ये हवेमध्ये खेळणे क्षेत्ररक्षक त्याच्या खाली मोठी विकेट. नीरज संपाला परतावं लागेल. कॅप्टन गोल्डन डकचा शिकार
धावांचं टार्गेट 32. क्रिकेट आहे अगदी ज्या वेळेस कमी धावसंख्या डिफेंड करण्यास ज्या वेळेला बॅट्समन आले त्या वेळेला बॅट्समन मात्र प्रेशरमध्ये राहिलेत. मोठी शॉट खेळू की एकेरी दुहेरी धावा हे सातत्यपूर्व टीमच्या समोर मात्र आव्हान राहिले. तर पहिल्या बॉलवरती विकेट कॅप्टन निलेश संपत तंबूच्या आसराला जाते. बॉल क्रमांक 2 रॉयल निघालाय. ओहो इथे पहा काय फटका केला, देखना फटका आणि बॉल चालला सीमारेषेच्या पलीकडे. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे. बेटिंग रन्स 4. स्वप्नील ती गाडी थोडीशी साईडला घ्यायला सांगा प्लीज. स्वप्नील आपण तिथे आहात. बाउंड्री लाईन आहे. तर अगदी दुसऱ्या बॉलवरती आक्रमण करताना मिस्टर सोपान सतीश. दुसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्टिकरला बॉल लागतो. बॉल जाईल अगदी डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही अशक्य असं नाही. तुम्ही चांगली बॅटिंग बॉलिंग जरी तुमची झाली नाही तर फिल्डिंगमध्ये बॉलिंगमध्ये तुम्ही मॅच पुन्हा आणू शकता. नवीन बॉल दिला जाईल. वेट देतोय, नवीन बॉल देतोय. तर नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय 5 रन स्कोर बोर्डवरती लागतात. तर मिस्टर राहुल जाधव अर्थातच रॉयल बॉलिंग करतोय. 32 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. बॅट्समन सतीश या बॉलवरती आक्रमण केले. आडव्या बॅटने फटका खेळणे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी स्वतः स्वप्नील फेक करतात. तोपर्यंत मात्र 2 धावा स्कोर बोर्डवरती अंकित केल्या जातील. 7 रन स्कोर बोर्डवरती लागतात. 32 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. पहिल्या बॉलवरती विकेट. तदनंतर मात्र सतीश स्ट्राईकला गेला. त्यांनी पहिल्या बॉलवरती चौकार. तो चांगली बॅटिंग करतोय. या बॉलवरती 2 रन्स कंप्लीट केल्यात. हो बॅट चेंज अगदी यष्टीरक्षकाच्या पाठी जाईल बॉल एका धावेसाठी. बॉल द्या नवीन. षटक संपलंय का सर? एक बॉल बाकी आहे म्हणजे नवीन बॉल द्यावा लागेल. आयोजन समितीच्या एका सदस्याने बॅक साईडला जावा आणि जेवढे बॉल असतील तेवढे घेऊन या. पाठी खूप बॉल गेलेत. आपला आयोजन समितीचा एक सदस्य तिथे थांबला पाहिजे. बॅक साईडला जावा. बॉल्स असतील तर बॉल्स घेऊन या. तर बॉलर निघाल. यस हाही बॉल अगदी पाठच्या दिशेने जातोय. चला आयोजन समिती एक खेळाडूने पाठी जावा लवकरात लवकर. जुना बॉल आहे. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डची लागते. 9 धावा स्कोरबोर्डची लागतात. 32 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आहे. तो 32 धावांचं टार्गेट. न्यू बॉलर. बॅट्समन मात्र तयार होईल. स्ट्रायकिंगला मात्र बॅट्समन आपण पाहतोय रोहित. नॉन स्ट्राईकला सतीश. 32 धावा कशा प्रकारे चेस केले जात आहेत हे सुद्धा पाहणं गरजेचं. 9 धावा स्कोरबोर्डती लागलात म्हणजे 18 बॉल आणि
धावांची गरज असेल 23. हो या बॉलवरती आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क नाही आणि डॉट बॉलची सांगता होते. पहिला बॉल डॉट. चांगली बॉलिंग तुम्हाला ही मॅच जिंकून देऊ शकते शिवशक्ती क्रिकेट क्लब इरणे संघाला, परंतु छोटा हंगामी 17 बॉल 23 धावा. या सनी नो बॉलचा इशारा पंचांकडून. तो चक्क गोलंदाज हाताळतोय. इथे मात्र नो बॉल +3 असे 4 धावा मात्र अंकित होतील स्कोरबोर्ड होती. धावसंख्येमध्ये बदल होईल. 13 धावा स्कोरबोर्डवरती लागतात. समीकरण अगदी सोपं झालंय. 17 बॉल आणि 19 धावांची गरज. न्यू बॉलर बॉलिंग मार्कवरती सज्ज झाला. सौरभला आमंत्रित केलंय. उर्वरित 5 बॉल त्याला टाकावे लागतील आणि चांगली बॉलिंग करावी लागेल. या षटकामधला बॉल क्रमांक 2. धावसंख्या पुढे जाईल 1ने. 14 धावा. 32 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये जंगीमाता क्रिकेट क्लब लाखोड या संघासमोर. पुन्हा एकदा पंचांचा नो बॉलचा इशारा. हे थ्रो गोलंदाजी. पुन्हा एकदा तुम्हाला बॉल चेंज करावा लागेल. आताही 4 रन्स आम्ही स्कोरबोर्ड मध्ये ऍड करू. थोडी घाई करा न्यू बॉल देताना रॉयल. आतापर्यंत धावसंख्या 18 धावा स्कोरबोर्डवरती लागत आहेत. 14 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. येत आहे सौरभ. एक रन्स कंप्लीट केले. 3 बॉलची समाप्ती झाली या ठिकाणी. 19 धावा स्कोरबोर्डवरती लागतात. 32 धावांचा पाठलाग अगदी सोप्या पद्धतीने इथे करताना आपण पाहतोय संघ लाखवड. व्हाईट बॉल 20 धावा. इथे नो बॉल आणि अतिरिक्त धावेने हा संघ अगदी पुढे चाललाय. खराब बॉलिंग म्हणावी लागेल शिवशक्ती इरणे संघाची आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉलची सांगता होते. 19 धावा स्कोर 4 बॉल आणि 20 धावा. 12 धावांची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी जंगीमाता क्रिकेट क्लब लाखोड या संघाला. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न असफल होत आहे. डॉट बॉलची सांगता होते. चांगली बॉलिंग करताना आता मात्र बॉलर आहे सूरज. सौरभ 5 बॉल आणि 20 धावा स्कोरबोर्डवरती लागतात. इथे मात्र बॅकफूट पंच, डायरेक्ट हिटची संधी आणि इथे मात्र रन्स कंप्लीट केली जाते. षटक क्रमांक 2 मात्र समाप्त होते. 2 षटकांच्या अंती धावसंख्या एकूण स्कोरबोर्डवरती लागते ती 21. 11 धावांची गरज या मॅच मध्ये. 12 बॉल आणि 11 धावांची गरज.
इथे मात्र गॅप मध्ये बॉल चुकी घडते. बॅकअप चांगला आहे स्वप्नील जाईल बॉल वरती. तोपर्यंत मात्र 2 रन्स आणि इथे 2 रन्स बॅट्समन कंप्लीट करत आहेत. धावसंख्या एकूण 23-23. बॉलर आहे आशिष. 9 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. वाईट प्लस 1 अशा 2 धावा. इथे वाईट बॉल नाही. वाईट कॅन्सल एकच रन. 24 धावा. 24 सिंगल आहे. 24 रन्स. चांगला बॉल पहा. अतिशय चांगला बॉल रिलीज केलाय. डॉट बॉलची संख्या होती. मॅच आहे अजूनही. शिवशक्ती एअरने संघ कमबॅक करू शकतो. इथे मध्ये डॉट बॉल आणि 2 बॉल 24. 8 धावांची गरज असेल टीम लाखोड संघाला. हो इथे डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि चांगली बॉलिंग. क्या बात आहे. अतिशय चांगली बॉलिंग करतोय. 3 चेंडू महत्वपूर्ण असतील. 3 चेंडू तुम्ही जर डॉट हाताळत आहे आणि शेवटच्या षटकामध्ये जर तुम्ही 7 ते 8 धावा ठेवताय तर ही मॅच अगदी शेवटची बॉल पर्यंत जाईल. यामध्ये कोणत्याही प्रकारचं दुमत नाही. या बॉल वरती आक्रमण केले परंतु क्षेत्ररक्षक त्याच्या खाली झेल ड्रॉप. महत्वपूर्ण झेल होता आणि इथे झेल ड्रॉप केलाय. अतिशय सोपा झेल. शेवटचा बॉल असेल. धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड लागते ते 26. 6 धावांची गरज. 26 शेवटचा बॉल. चांगला बॉल अगदी मिडल स्टंप वरून ट्रॅव्हल होतोय. आता मात्र 6 बॉल आणि 6 धावांची गरज. एक मोठा अतिशय रोमांचक मोड वरती येऊन मॅच थांबले. 6 बॉल आणि 6 धावांची गरज. शेवटचं षटक अगदी 6 बॉल आणि 6 धावांची गरज. स्वप्नील बॉलिंग साठी सज्ज होते. सतीश आहे अजूनही ओपनिंगला आलाय. 6 बॉल आणि 6 धावा. काय मॅच आहे. अप्रतिम मॅच. तर काय घडेल या मॅच मध्ये. 6 बॉल 6 धावा. डिपेंड केल्या जातील का शिवशक्ती एअरने संघाकडून. राहुल भाऊ म्हणजे स्वप्नीलला पाहत आहे. खराब बॉल. येस वाईट बॉलची सांगते आणि इथे मात्र जसे आम्ही पाहतोय की आता मात्र 6 बॉल आणि 5 धावांची गरज. अजयच्या हातामध्ये बॉल सुपूर्द केलाय. पंच सांगतील इथे डिसिजन बॉल चेंज करता येईल का. पंचांशी चर्चा केली जाते. बॉलर चेंज होऊ शकतो का. एक पहिला बॉल वाईड आणि त्यानंतर अजयने बॉल हातामध्ये घेतला आणि बॉलर चेंज होईल का हे तुम्हाला नक्की समजेल. दोन्ही पंच चर्चा करतात.
अजय 6 बॉल 5 धावांची गरज. पहिला बॉल वाईट टाकला, तदनंतर बॉलिंग मध्ये चेंजेस केलेत. 6 बॉल आणि 5 धावांची गरज. सतीश स्ट्राईक एंडला. चांगला बॉल आणि या बॉल वरती बिग हिट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची सांगता होते. बॅट्समन सतीश 5 बॉल आणि 5 रन्स. 5 बॉल आणि 5 रन्स. यानंतर होणारी मॅच. विवर संघ आपण तयार राहा, सौंदर्य संघ आपण तयार राहा. आपली मॅच आहे तर आपल्या दोन्ही टीमने तयार राहा. इथे मात्र लेग साईडला मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतोय परंतु चुकी करेल. बॉल वरती जाणं गरजेचं होतं. इथे मात्र 2 रन्स कंप्लीट केले जातात. 4 बॉल आणि 3 धावांची गरज. 4 बॉल 3 रन्स. मॅच अगदी रोमांचक मोड मध्ये तुम्ही पाहताय. अजय बॉलिंग करतोय. सफरने अगदी बॉल चाललाय. यस, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये महत्वपूर्ण विकेट. सतीश ची महत्वपूर्ण विकेट तंबूच्या असराला. आता मात्र ही मॅच दोन्ही बाजूला 50-50% असेल. 3 बॉल आणि 3 रनची गरज. रोमांचक मोड मध्ये ही मॅच. न्यू बॅट्समन विजय संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. स्ट्राईक एंडला तुम्ही बॅट्समन पाहत आहे. रोहित विजय हा बॅट्समन. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. रोहित स्ट्राईक एंडला आहे. 3 बॉल आणि 3 रन्सची गरज. 3 बॉल 3 रन्स. अजय चांगली बॉलिंग केली. 1 बॉल डॉट जर असेल इथे तर मॅच मध्ये अजून मजा येईल. नॉट आउट. मंकी विकेट घेण्याचा प्रयत्न. अजय बॉलिंग करतोय. हा बॉल महत्वपूर्ण ठरेल. 3 बॉल 3 रन्स. चांगला बॉल डिलिव्हर केला. इथे रनआउटची संधी आणि विकेट. 2 बॉल 3 धावांची गरज या मॅच मध्ये. 2 बॉल 3 रन्स. काय मॅच आहे. शिवशक्ती एअरवेज संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये. 6 बॉल आणि 5 रनची गरज होती. काय मॅच आहे. अजयचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. काय बॉलिंग केली. अतिशय अचूक टप्पा, अकूट टप्पा, वेगवान बॉलिंग आणि विजयला मात्र परतावं लागलंय. आता मात्र न्यू बॅट्समन सोपान. गरज असेल संघाला 2 चेंडू आणि 3 धावा गरज असताना बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. एक चौकार. मॅच फिनिश. 2 बॉल आणि 3 रनची गरज. बॅट्समन तयार. इथे मात्र लेग साईडला बॉल स्टेअर केला. बॉल अगदी चाललाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी परंतु काय करताय. यस, चौकार. विजयच्या बॅट मधून आला हा विजय चौकार आणि